घरातून पाऊल बाहेर टाकलं की उंबऱ्यासमोर ही रांगोळी आणि समोरची ही माझी छोटीशी बाग मनाला अगदी प्रसन्न करते। अगदी छोटीशीच आहे, कोणती कोणती झाडं आहेत हे मी तुम्हालाच दाखवणार आहे। आधी माझ्याकडे खूप झाडं होती आणि समोर असे जे कट्टे दिसतात तसे होते, पण नंतर आमच्या इथे कट्ट्यांची कामं झाली आणि जो वरचा बेस आहे तो संपूर्ण असा राऊंडचा केला। फक्त एक कुंडी राहील एवढंच छोटासा बेस दिला, असा फक्त तुळस राहील एवढा। पण जेव्हा ती झाडं काढलेली तेव्हा खूप वाईट वाटलेलं, खूप झाडं होती तेव्हा माझ्याकडे। तर हे आहे शोचं झाड आणि त्याला बघा इथे अशा कळ्या येतात पहिल्या आणि भरपूर अशी फुलं येतात नंतर, आणि ती पण खूप दिवस टिकतात। तर पहिल्या ह्या कळ्या येतात आणि मग त्या फुलत ते बघा असे फुललेत आणि खूप दिवस अशी झाडावरच राहतात। खूप छान वाटतं, एकदम आलं ना खूप छान असतात। आता 3च फुललेत, हळूहळू त्या कळ्या आता येत आहेत। तर हे आहे, याचं नाव काय मला माहीत नाही आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कळवा। आणि इथे आहे तुळशीची 2 रोपं आहेत माझ्याकडे। ही तुळस आहे, ही मोठी झाली आहे आणि अजून एक रोप आहे माझ्याकडे, ही आहे एक तुळशीचं दुसरं रोप। इथे आहे कोरफड आणि इथे मनी प्लांट लावलेला आहे आणि मनी प्लांट काय झालं सगळ्या झाडीवर पण पसरलेला आहे आणि इथे पण मी इथल्या इथे फिरवून ठेवलाय का तर जास्त बाहेर जाऊ नये म्हणून। तर असा हा मनी प्लांट आहे। आणि त्यानंतर हे आहे लिंबाचं झाड, तुम्ही बघू शकता केवढं तरी मोठं झालंय। ह्या आधी माझ्याकडे 2 लिंबाची झाडं आलेली, ती मी गावाला पाठवून दिली आणि हे तिसरं आपणच उगवतोय, मी काय लावत नाही, पण लिंबाचं झाड आपणच उगवतोय। एवढे मोठीच्या मोठी फांदी झाली, हे पण आता मी गावाला जाऊन लावणारच आहे। तर हे आहे लिंबाचं झाड। त्यानंतर इथे आहे, इथे छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे बघा, आणि त्याला पण आता फुटतंय, ते पानं फुटतंय तेव्हा परत खालून येत आहे, आता रुजून येत आहे। असं हे छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे। त्यानंतर हे बांबूचं झाड आहे, ते पण अगदी छताला टेकायला गेलंय। अगदी छोटं रोप आणलेलं, आता मस्त मोठं असं झालंय। त्यानंतर इथे जांभळाचं झाडं बघा, बरीचशी रोपं अशी रुजून आलेत, ती मी गावाला नेऊन लावणारच आहे। भरपूर अशी रोपं रुजून आली आहे। आणि हे आहे बेलाचं झाड, हे बेलाचं झाड मला पिंडीवर वगैरे आपण बेल वाहतो ते झाड आहे। आणि हे बघा मनी प्लांट कुठपर्यंत पसरलंय, ते भरपूर असं झालं। आणि हे आहे गोकर्ण किंवा अपराजिता म्हणतात त्याला। तर हे आहे, त्याची पण अशी वेल आहे, त्याला अशी निळा कलरची फुलं येतात, ती पण खूप औषधी असतात असं म्हणतात की ती वाळवायची आणि मग चहा करतो तेव्हा त्याच्यामध्ये टाकायची। आणि इथे माझ्याकडे जास्वंदीची 3 प्रकारचे जास्वंदी आहेत। ही आहे पिवळी जास्वंद, याला बघा फुलं आली आणि कळी पण आलेली आहे। जास्वंदीचे 3 प्रकार आहेत। दुसरे आहे बघा, हा कलर एक आहे आणि ही आहे पांढऱ्या कलरची, याला पण आता कळ्या पण, आणि हे थोड्या वेळाने आता फुलेल, ते आता अजून फुललं नाहीये। आणि एक छोटंसं सदाफुलीचं पण झाड आहे, त्याला रोज फुलं येत असतात। माझ्या सद्गुरूंनी खूप वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं की दारात ही 5 झाडं असलीच पाहिजेत। ती कोणत्या प्रकारची, तुळस, कोरफड, कढीपत्ता, बेल आणि एखादं म्हणजे फुलझाड, ही तर असलीच पाहिजे। तर अशी आहे माझ्या घरासमोरील अगदी छोटीशी बाग, अगदी मनाला प्रसन्न करणारी अशी। आवडला ना व्हिडिओ? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही। थँक्यू।